आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत. सर, या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत? मी आत्ताच आपल्याला सर्वांना सांगितले मुद्दे महत्त्वाचे मुद्दे, लोकांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे हे 4-5 आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्यावर मोदींनी केलेला अन्याय आणि भ्रष्टाचार. भ्रष्टाचारामुळं कर्नाटकमध्ये सत्तांतर झालं, तेलंगणामध्ये सत्तांतर झालं, ते महाराष्ट्रात देखील होणार आहे. ज्या प्रकारे एक राजकीय व्याभिचार केलेला आहे, निवडून आलेलं सरकार ज्या ठिकाणी ज्या प्रकारे पाडलं गेलेलं आहे आणि ते सरकार पाडताना सर्वोच्च पातळीवर राजमान्यता असल्याशिवाय घडणार नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये जी फूट पडली, राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली, ती आपोआप सहज खालच्या पातळीवर गल्लीबोळात निर्णय झाला पटले असं नाही आहे. हा निर्णय स्वतः नरेंद्र मोदींच्या कडून झालेला आहे. त्यांनी या निर्णयाला मान्यता दिलेली आहे आणि म्हणून मग राजकीय भ्रष्टाचार कोण करतंय, कशा प्रकारे करतंय, ही हा खरा म्हणजे निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. भाजपाकडून अब की बार 400 पारचा नारा दिला जातोय. मी तुम्हाला सप्रमाण आकडे दिले की मागच्या 5 वर्षातल्या निवडणुकीमध्ये भाजपने ज्या घोषणा दिल्या होत्या, पुन्हा तुम्ही रेकॉर्ड केला असेलच, तर ज्या घोषणा दिल्या होत्या त्याच्या निम्मे सुद्धा त्यांचे माणसं निवडून आलेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना उत्साह देण्याकरता, आपण जिंकतोय असं सांगण्याकरता काही बोलतात. म्हणजे 400 पार 500 पार का नाही म्हटलं तर मला आश्चर्य वाटतंय. 370चा नारा दिलेला आहे, पण तो अंगलट आलेला आहे. कारण 370 म्हणजे तुम्हाला संविधान बदलायचं आहे अशी जेव्हा वक्तव्य झाली तेव्हा आज आंबेडकरी जनतेमध्ये एक प्रचंड मोठा आक्रोश निर्माण झालेला आहे. आणि मला वाटतं कुणीतरी काही प्रयत्न केला, मतविभाजन करायचा प्रयत्न केला तर आंबेडकरी जनतेचं एकही मत हे बाजूला जाणार नाही, ते नरेंद्र मोदींचा पराभव करण्याकरताच पडेल. सांगलीच्या जागेवरून विशाल पाटील नाराज आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. अर्ज दाखल केलेला आहे, पण उद्याच्याला 3 पर्यंत अर्ज माघारी घ्यायची वेळ आहे. तर त्यामुळं आपण चर्चा चालू आहे. मला वाटतं निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये, जागा वाटपामध्ये प्रत्येकाचं समाधान होऊ शकत नाही. काही ठिकाणी नाराजी होते, कार्यकर्त्यांचा खूप आग्रह होता, पण मला खात्री आहे की काँग्रेस श्रेष्ठींच्या विनंतीला मान देऊन तिथे योग्य निर्णय होईल. संजय राऊत म्हणतायत की विशाल पाटील यांच्यावरती बडतर्फीची कारवाई करावी काँग्रेस पक्षात. पण त्यांच्यावर काय कारवाई करायची तो काँग्रेस पार्टी निर्णय घेईल. वंचित बहुजन आघाडीनेही त्यांचे उमेदवार दिलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी मतांमध्ये फूट पडेल असं वाटतं का? कारण पुण्यामध्ये आपण बघितलं तर काँग्रेस वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला आहे, वंचित त्याबरोबर एमआयने देखील उमेदवार दिलेला आहे. मी मगाशी सांगितलं आपल्याला की गेल्या निवडणुकीमध्ये वंचितच्या उमेदवारीमुळे जवळजवळ 8 जागांचं महाविकास आघाडीचं नुकसान झालं. त्यामध्ये शिंदेसाहेब पडले, अशोक चव्हाण पडले. त्यावेळेला वंचित आघाडीला, एमआयएम वंचित आघाडीला 7% मतं पडली होती. आता एमआयएम त्यांच्याबरोबर नाही आहे, कारण एमआयएमला काय खरं स्वरूप आहे त्यांना कळलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 7%ची आता त्यांच्याकडे 3% मतं राहिली असतील. पण ती आंबेडकर प्रेमी जनता आज हे काय कुटील कारस्थान चाललेले त्याची योग्यपणे समजून आहे. आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारे नरेंद्र मोदींना फायदा मिळेल अशा प्रकारचं विरोधी मतांचं विभाजन होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. पुण्यात भाजपाकडून प्रचार केला चाललाय की ही देशाची निवडणूक आहे, देशाचा नेता ठरवण्याची निवडणूक आहे, त्यामुळे तुम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून मतदान करा. नरेंद्र मोदींच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीकडून बघितलं पाहिजे. त्यांची केलेली कामं, त्यांनी दिलेली आश्वासनं त्यातली किती पूर्ण झालीत. आज युवकांच्या समोर काय समस्या आहेत, आज महागाईचा प्रश्न किती भेडसावतोय. आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही कमी होत नाही. शेतकऱ्यावर सूड उगवल्यासारखे नरेंद्र मोदीची धोरणं आपल्याला दिसत आहेत. आणि भ्रष्टाचारानं तुम्ही राजकारण करताय हे लोक बघून आहेत. हे निवडणुकीचे प्रमुख मुद्दे आहेत आणि स्थानिक मुद्दे बरेच आहेत, पण या मुद्द्यावर ही निवडणूक होणार आहे. लोक या मुद्द्यावर मतदान करणार आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण यांच्यावरती टीका केली होती, परंतु कालच्या सभेमध्ये त्यांनी त्यांची स्तुती केल्याचं दिसून येतं. म्हणजे त्यांचा दांभिकपणा हा स्पष्ट होतोय. अजित पवारांच्या विरोधात जे 70,000 कोटीच्या घोटाळ्याचं बोलले होते किंवा अशोक चव्हाणांच्या विरुद्ध भ्रष्टाचारी माणसाला तुम्ही लोकसभेचं तिकीट दिलं असं म्हटले, पण ते मला वाटतं विसर त्यांना पडतो का? त्यांना जे भाषण लिहून देतात ते कशा लिहून देतात मला माहिती नाही, पण इतका दांभिकपणा देशाच्या पंतप्रधानांच्याकडून अपेक्षित नाही.
हे होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष रेडकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.